मग बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. प्रॉब्लेम काय दिलेला आहे की प्रूव्ह दॅट, काय सांगितलं आहे, प्रूव्ह दॅट साइन अल्फा कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साइन बीटा मायनस अल्फा इक्वल्स टू साइन बीटा. हे काय करायचं आहे आपल्याला, प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले आता आपल्याला प्रूव्ह दॅट आहे म्हणल्यावर LHS घ्यावं लागेल. मग LHS LHS काय दिलेली आहे, साइन अल्फा कॉस बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा साइन बीटा मायनस अल्फा. ठीक आहे. मग ही आपली LHS आहे. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा. कोणता फॉर्म्युला आहे की साइन A प्लस बी जर असेल तर काय येतं, साइन A कॉस बी आणि प्लस कॉस A साइन बी. हे त्याचं काय आहे, एक्सपान्शन आहे. ठीक आहे. मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, तर इथं जर तुम्ही बघितलं तर याला आपण A म्हणू, काय म्हणू, A, आणि याला जर B म्हटलं तर मग इथं बघा साइन A म्हणजे कॉस अल्फा आणि कॉस बी म्हणजे कॉस बी म्हणजे काय, बीटा मायनस अल्फा आहे. ठीक आहे. मग इथं वाटलं मी लिहितो तर A इक्वल्स टू अल्फा आणि B इक्वल्स टू काय, बीटा मायनस अल्फा आहे. ठीक आहे. मग यास जर पुट केलं तर याच्यानुसार काय होणार बघा, साइन ए कॉस बीटा मायनस अल्फा म्हणजे साइन ए कॉस बी, त्याच्यानंतरनं कॉस अल्फा म्हणजे कॉस ए आणि साइन बी म्हणजे बीटा मायनस अल्फा. ठीक आहे. म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार हे काय आहे की साइन ए प्लस बी, ए काय इथं अल्फा आहे प्लस बी काय इथं बीटा मायनस अल्फा. मग तुम्ही जर हा ब्रॅकेट एक्सपांड केला तर म्हणजे काय होणार, ते साइन अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा. मग बघा मायनस अल्फा प्लस अल्फा काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे तिथं काय राहणार फक्त साइन बीटा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की वरती दिलेलं जे एक्सपान्शन आहे इक्वल्स टू काय आलं, RHS आलं. काय आलं, RHS. मग लिहायचं फायनल हेन्स साइन अल्फा कॉस बीटा मायनस अल्फा बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा साइन बीटा मायनस अल्फा इक्वल्स टू साइन बीटा. हेन्स प्रूव्ड. हेन्स. ठीक आहे. मग बघा इथं काय केलं आपण, हा फॉर्म्युला यूज केला. ए म्हणजे काय, अल्फा आहे, बी म्हणजे काय, बीटा मायनस अल्फा आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार साइन ए प्लस बी म्हणजेच अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा. मग आता काय की आपण इथं अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा गेलं, मग हा प्लस अल्फा मायनस अल्फा 0 झालं आणि इथं प्लस बीटा आहे म्हणून साइन बीटा राहिलं फक्त आणि इक्वल्स टू काय भेटलं, RHS. मग हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम 2 मार्काला पेपर लिहू शकतो.